वेलकम टू आर लाईफ कार्ट. आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे आणि ह्या प्रवासात आज आम्ही आपल्याला घेऊन चाललो आहे फरियाज रिसॉर्ट लोणावळा येथे. ही एक 5 स्टार लाईक लोणावळामधली प्रॉपर्टी आहे. मग जर तिथे आम्ही अनुभव घेतला आहे मग त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही असं कसं शक्य आहे, नाही का? मग सर्व इथल्या फॅसिलिटी जसं की वॉटर पार्क, इंडोर स्विमिंग पूल, चार्जेबल स्पा, डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड फॉर 1 डे पॅकेज, त्याचा डिटेल्ड मेनू आणि प्राइसिंगमधल्या काही टिप्स आणि ट्रिक्स ज्याच्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो, सगळं काही घेऊन ह्या व्हिडिओमध्ये येतोय, ते पण एकदम डिटेलमध्ये. खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओ बनवायला, तर मग तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्रिप्शन आम्हाला नक्की मिळू द्या. फुकट आहे हो, करा. आपण पूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओकडे वळतोय आता. हाच तो एरिया आहे. इथे तुम्ही छोटीशी बॅडमिंटन नेट बघू शकता. इथे मल्टिपल रॅकेट्स आणि शटल ठेवलेले असतात. आणि आता आपण इथल्या वॉटर पार्ककडे जातो आहे. इथे झाडी झुडपं छान आहेत, छान हवा चालू असते. सध्या उन्हाळा चालू आहे आणि ॲक्च्युअल वॉटर पार्क्समध्ये खूप गर्दी असते, त्याच्यामुळे तुम्ही ह्या ऑप्शनचा विचार नक्कीच करू शकता. वॉटर पार्कचं टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत आणि इंडोर स्विमिंग पूल आहे, त्याचं टायमिंग आहे 8 ते 8पर्यंत. आणि तुमच्या हॉटेलचं चेक इन आहे दुपारी 2 वाजता, चेकआउट आहे सकाळी 11 वाजता. ह्या सगळ्या फॅसिलिटीजचा जर फायदा घ्यायचा असेल तर दुपारी भरपेट खाऊन या, कारण की लंच यांच्या पॅकेजमध्ये नाही आहे 1 दिवसाच्या. आणि सरळ येऊन पाण्यात डुबकी मारा. वॉटर पार्कची वेळ 6 वाजता संपली तरी इंडोर स्विमिंग पूल असेल 8 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही छान थकाल आणि मग जो लॅविश डिनर संध्याकाळी मिळणार आहे त्याला पूर्ण पैसा वसूल तुम्ही खाऊ शकता. खूप आयटम आहेत आणि तुम्ही खूप थकल्यावर मस्त खाऊ शकता. आता इथून वरती जर तुम्ही बघू शकता तर इथे केबल पास होते, तर ही त्यांची पेड ॲक्टिव्हिटी आहे झिप लाईनची आणि त्याचे साधारण 300 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत. तर तेव्हा आम्ही काही युटिलाइज नाही केली, बट तुम्हाला माहिती असावं म्हणून. आणि इथे चेंजिंग रूम्स पण आहेतच, ज्यामध्ये बाथरूम आहे, वॉशरूम आहे आणि ड्राय चेंजिंग एरिया. आता हे पूल टॉवेल्स आहेत, हे सगळे अवेलेबल असतात छानपैकी. आणि हा इंडोर टेम्परेचर कंट्रोल त्यांचा स्विमिंग पूल आहे. इथे किड्ससाठी वेगळं सेक्शन आहे आणि मोठ्यांसाठी. आणि ह्या सगळ्या इंडोर ॲक्टिव्हिटीज. इथे पॉटरी पण चालू होती रात्री, सकाळी आम्ही निघेपर्यंत तरी नव्हती. पण येस, तुमचा मल्टिपल डेजचा स्टे असेल तर तुम्ही सगळं छान युटिलाइज करू शकता. 1 डेमध्ये बऱ्यापैकी अवघड आहे हे सगळं मॅनेज करणं. तुम्ही जर एकदम लहान मुलांसोबत आला असाल तर इथे पण त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन्स आहेत. माफ करा, मला पूर्ण व्हिडिओ नाही घेता आलाय, पण हा ऑप्शन तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आपल्यासाठी इथे एक अजून ऑप्शन आहे, तो म्हणजे फुल बॉडी रिलॅक्स स्पाचा ऑप्शन. हा चार्जेबल आहे. जनरली तुम्ही चेक इन केलं का 20% डिस्काउंट तुम्हाला दिलं जातं, पण मग ते 60 मिनिटं, 90 मिनिटं, 120 मिनिटं, 150 मिनिटं असे वेगवेगळे पॅकेजेस त्यांचे आहेत. आणि 4 तास आधी तुम्हाला बुकिंग करायला लागतं. मग तुमच्या ओव्हरऑल एन्जॉय करायच्या प्लॅनमध्ये जर स्पा येत असेल तर गो अहेड. आमची डिलक्स रूम होती, तर आता आपण त्या रूमची टूर करूयात. रूम
रूममध्ये एंट्री केल्या केल्याच आपल्या उजव्या हाताला इथे शू रॅक आहे. मोठं आहे, कितीही शूज घेऊन या. आणि हे आहे इथलं बाथरूम. जसा रूममध्ये फोन आहे तसाच इथे बाथरूममध्ये सुद्धा फोन आहे अवेलेबल. बाथरूममध्ये सगळ्या बेसिक टॉयलेटरीज, टूथब्रश, टूथपेस्ट, शेविंग किट, शॉवर कॅप हे अवेलेबल आहे. आणि इथल्या सगळ्या रूम्समध्ये तुम्हाला बाथटब अवेलेबल आहे. बाथटबच्या ड्रेनेजचे इश्यू ओव्हरऑल सगळ्याच रूममध्ये होते, पण जर तुम्ही फॅसिलिटीजला बोलावून क्लीन करून घेतलं तर ते इश्यू सॉर्ट आउट होत होते. सो बिफोर यू गो इन टू द बाथटब एकदा ड्रेनेज नक्की चेक करून घ्या. हा आपला शेविंग मिरर आणि वर्किंग ड्रायरसुद्धा इथे आहेत. बाथरूमच्या बाहेरच फुल लेंथ इथे मिरर आहे आपल्यासाठी. आणि हा आपला पॅसेज एरिया जिथे आपला कम्फर्टेबल सोफा आहे. अँड वन मोर फुल लेंथ मिरर. आता ॲक्च्युअल रूममध्ये बघूया. कम्फर्टेबल बेड्स आहेत, पिलोज आहेत, इथे तुम्हाला टेलिफोन पण आहे आणि इथे तुमचं एक सेफ्टी लॉकर आणि आयर्नसाठीचा एक टेबल. कपाटामध्ये क्वांटिटी ऑफ हँगर्स भरपूर आहे आणि कम्फर्टर्स पण आहेत एक्स्ट्राचे इफ यू रिक्वायर. टी व्हीचं कनेक्शन आहे, केबल चालू असते तुमची. आणि इथे तुम्हाला एक्स्ट्रा पिलोज पण आहेत आणि फ्रीजही आहे, मिनी फ्रीज. आमच्या रूमला बाल्कनी होती, पण मला जर विचाराल तर मला ती खूप स्वच्छ वाटली नाही. इथे छान 2 चेअर्स आहेत, सकाळी निवांत गार्डन व्ह्यूसोबत तुम्हाला चहा कॉफी घ्यायची असेल तर. पण ती स्वच्छ खूप नसल्यामुळे आम्ही खूप वेळ इथे नाही घालवला आणि इतका वेळही नव्हता की कंप्लेंट रेज करावी. ह्या टेबलवर तर मला खूप आवडलं नाही, म्हणून मी लॉन्ड्री बॅग ठेवून माझी ओंकार साधना केली सकाळची. आणि हो, इथे लॉन्ड्री फॅसिलिटीज आहेत, त्याचे चार्जेस इथे दिलेले आहेत. बेवरेजेस तुम्हाला पेड आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट सगळं तुमच्या पॅकेजमध्ये आहे. अँड हिअर इट स्टार्ट्स. लॉट ऑफ सॅलड्स, म्हणजे तुमचे स्प्राउट्स आहेत इथे, सगळ्या टाईपचे सॅलड्स आहेत. त्याच्यावरचे ड्रेसिंग्स आहेत, त्याचे पण 4 टाईप्स आहेत. आणि मला माफ करा, ऑलमोस्ट संपल्यानंतर, डिनर संपल्यानंतर, सगळे घरी गेल्यानंतर मग मी हा व्हिडिओ काढला आहे, कारण की खूप गर्दी होती, प्रत्येक काउंटरला गर्दी होती आणि बसायला जागा पण मिळत नव्हती. सो अर्धा वेळ त्याच स्ट्रगलमध्ये गेला की जागा शोधा, सगळे आयटम एक एक आयटम घेऊन आपल्या जागेवर या. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता माझा स्ट्रगल. इथे वेज सेक्शन सुरू होतं आहे. एका साईडला वेज सेक्शन होतं आणि एका साईडला नॉनव्हेज. आता वेजमधल्या सगळ्या तुम्ही व्हरायटी बघू शकता इथे. मग काय, पनीर बटर मसाला, हे काय आहे, सब्ज कुल्फम अँड नन अदर दॅन मग काय, आपली रोटी आहे, इथे दुधीची भाजी आहे आणि त्याच्यानंतर ही वांग्याची भाजी आहे. इथे छान वाटलं मला, इथे लोकल फूड पण होतं, सो चांगली गोष्ट वाटली मला ती. इथे 5 प्रकारचे लोणचे होते आणि मग किती का फॅन्सी जेवण असे ना, दाल राईस तर पाहिजेच, वरण भात, पण दाल राईस होता इथे. आणि ते 2 कटलेट होते, कोबीचं आणि एक मटरचं. हे बघा, हे खाली एक आणि हे खूप डिमांडमध्ये होतं, सारखं संपत होतं. इथे संध्याकाळी लाईव्ह पास्ता काउंटर पण होतं. ॲज युजल सगळ्या ठिकाणी गर्दी असते तशीच इथे पण गर्दी होती. आयटम्स पटापट संपत होते, पण ते क्विकली रिफिल करत होते आणि सर्विस खरंच छान देत होते.
कुठेही तुम्हाला गैरसोय तिथे जाणवणार नाही. फक्त ऐन भुकेचा टाईम असल्यामुळे थोडीशी रश जास्त होती, दॅट्स इट. पण येस, आणि फूड पण म्हणाल तर मी आहे व्हेजिटेरियन. फूडची क्वालिटी मला खूप आवडली. खूप व्हेरिएशन्स होतं आणि खूप छान बनवलेलं होतं. सो आय एम हॅप्पी. आता नॉनव्हेज मी तुमच्या माहितीसाठी दाखवते आहे, पण मग मी ट्राय नाही केलेलं आहे. बघून मग तुम्ही अंदाज लावा आणि ठरवा कसं असेल ते. नॉनव्हेज सेक्शन संपल्यानंतर इथे सगळे व्हेजिटेरियन स्वीट सुरू झालेत. इथे चॉकलेट पुडिंग आहे, मालपुआ आहे, इथे सॉन्देश आहे, रसगुल्ला, इथे चॉकलेट केक होता आणि 4-5 टाईपच्या पेस्ट्रीज होत्या. छान होत्या, यमी, सगळ्या मस्त. बघू शकता आपण स्क्रीनवर. आणि उन्हाळ्यात थंडावा 3 प्रकारचे आईस्क्रीम. आमचं बुकिंग संडे आणि मंडे होतं. कदाचित मुलांना सुट्ट्या आहेत, वेडिंग सीझन आहे किंवा कॉर्पोरेट इव्हेंट्स होते, पण रिसॉर्ट पूर्ण फुल होतं. सगळ्या टाईपच्या रूम्स फुल होत्या, त्यामुळे रश थोडी जास्त होती. आणि नंतर हा आहे तुमचा ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्टमध्ये क्लिअर व्हेज नॉनव्हेज बायफर्केशन त्यांनी केलेलं नव्हतं, सर्व एकत्रच होतं. लाईव्ह काउंटर इथे होता पराठ्याचा. मस्त गरम गरम आलू पराठे मिळत होते इथे तुम्हाला. आणि जर तुम्ही बघू शकता तर इथे आहे तुमची पावभाजी आणि त्याच्या सोबत म्हणून दही, फरसाण आणि कांदा लिंबू त्यांनी ठेवलं होतं. थोडं कॉम्बिनेशन मिसमॅच झालं त्यांचं. पोटॅटो वेजेस दिसतात इथे आपल्याला आणि बॉइल्ड वेजीज. जर तुम्ही मॉर्निंग डिटॉक्स वॉटर घेत असाल, ज्यूस घेत असाल, कोल्ड कॉफी किंवा सिरियल्स, हे सगळे इथे आहेत. किंवा तुम्ही सीड्स खात असाल, फस आपण खाल्ले पाहिजेत, आणि फ्रुट्स, हे सगळे व्हरायटीज आपल्याला इथे अवेलेबल होते. आणि फ्लेवर्ड योगर्ट्स पण, आणि सॅलड्स, स्प्राउट्स. इथे ढोकळा चटणी दिसते आपल्याला. इथे 1-2 टाईपच्या खीर होत्या. इथे तुमचे हक्का नूडल्स आहेत. इथे कांजी होती. त्यानंतर पनीर, सॅलड, तळलेला कांदा, हे असं तुम्हाला सायडर्स म्हणून होते. इथे शिरा होता मऊ लुसलुशीत असा. पोहे आणि साबुदाण्याची खिचडी, आपले टिपिकल ब्रेकफास्ट आयटम. इथे सांबर आहे. 2 टाईपच्या इडल्या होत्या, एक तडकेवाली इडली, एक साधी इडली होती इथे. आणि 3 मस्त चटण्या होत्या, ज्या आपल्याला असं इडली सांबार सोबत आपण खातो. आणि हे स्वीट्स. मग जर तुम्ही ब्रेड टोस्ट, बटर, जाम खाणारे असाल तर येस, ती सुद्धा फॅसिलिटी होती. इथे चहा, कॉफी बनवायसाठी इथं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही बनवून छान गरम करून घेऊ शकत होता. लाईव्ह डोसा काउंटर, मग मसाला डोसा, चीज डोसा, उत्तप्पा. हा, पोट भरलं आता इतकं सगळं खाऊन. आता आपण प्राइसिंग कडे जाऊया. फायनल डिस्कशन आणि व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन. मी फरियाजच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे. आता इथे एक कॅच आहे. जनरली आपण अदर वेबसाईट्सवरून बुकिंग करतो तेव्हा आपल्याला छान ऑफर्स मिळतात, पण फरियाजचं उलटं आहे. जर तुम्ही त्यांच्या साईटवर किंवा त्यांच्याशी कम्युनिकेट करून बुकिंग केलं तर गॅरंटीड तुम्हाला कमी प्राइस मिळते, नाहीतर तुम्ही जास्त महागाची डील कराल. आणि त्याचं कंपॅरिझन ते स्वतःच साईटवर करतात. हे बघा, बुक डायरेक्ट, बेस्ट रेट गॅरंटीड. आणि त्याच्याचमुळे आम्ही त्या दिवशी त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला. आम्हाला 7,500ला रूम मिळाली आणि त्या दिवशीचा रेट त्याचा 9 ते 10,000 पर्यंत होता. आय होप तुम्हाला ही सगळी माहिती आवडलेली असेल. मग काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. थँक्यू, बाय.